शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्याचा एक प्रॉब्लेम आपल्या कापूस पिकामध्ये जाणवत आहे, तो म्हणजे की म्हणावी तशी कपाशीची वाढ बऱ्याच शेतकऱ्यांची झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस त्यामध्ये 60 दिवसांचा होत आलेला आहे, काही शेतकऱ्यांचा 1.5 महिन्यात झालेला आहे, म्हणजे 50 दिवसांचा झालेला आहे. पण तरी पण ज्या तुलनेत वाढ व्हायला पाहिजे त्या तुलनेमध्ये वाढ झाली नाही. अशा वेळी जर तुम्हाला कापूस पिकाची जर वाढ करायची असेल तर नेमकी काय करायचं याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही जी काही कपाशीची होणारी वाढ आहे ही सर्वात पहिली गोष्ट का झाली नाही हे त्यामध्ये समजून घ्या. कारण सतत जो पाऊस चालू होता, सतत पडणाऱ्या पावसामुळे काय होतं की जमिनीतून उपलब्ध होणारे अन्नद्रव्य जे आहे ते आपल्या कापूस पिकाला मिळले जात नाही, परिणामी त्यामुळे वाढ होत नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक वेळेस काय होत असतं की जे आपण सुरुवातीला खतं वगैरे टाकलेले असतात, ही खतं जास्त पावसाच्या पाण्यामुळे त्यांचा निचरा होऊन जातो खतांचा आणि अन्नद्रव्य आपल्या कापूस पिकाला भेटले जात नाही. त्याच्यामुळे देखील तुमच्या कापूस पिकाची वाढ वगैरे होऊ शकत नाही. आणि अनेक भागामध्ये तर अवघे समजा यवतमाळचा भाग असेल, काही वर्धेचा भाग असेल, नागपूर असेल, इकडे पाऊस कंटिन्यू 10 ते 15 दिवसामध्ये कंटिन्यू पाऊस चालत आहे. पण सतत ज्यावेळेस पाऊस चालू राहतो त्यावेळेस सूर्यप्रकाश भेटत नाही, परिणामी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आपल्या कापूस पिकामध्ये होत नाही आणि अन्नद्रव्य काही न मिळायला गेल्यामुळे कपाशीची वाढ वगैरे होत नाही. म्हणजे काही ठराविक कारण आहे. कारण आपल्याला माहित असले गेले पाहिजे की नेमकी वाढ वगैरे का होत नाही, त्याच्यावर उपाय काय करायचा. वाढ करण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला वापरत असताना 24-24-24 ह्या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. तर मार्केटमध्ये अनेक वेळेस 19-19 सर्वांना माहिती असेल, त्याचप्रमाणे 24-24-24 हे त्यामध्ये विद्राव्य खत येत असतं. 19-19च्या तुलनेमध्ये अतिशय चांगले रिझल्ट याचे तुम्हाला पाहायला मिळत असतात, किंवा त्यामध्ये 21-21 सुद्धा उपलब्ध आहे, 20-20-20 देखील त्यामध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये एनपीकेचं समान प्रमाण आहे. तर आपल्याला याचा वापर करायचा आहे, कारण अन्नद्रव्य भेटलेले नाही पहिली गोष्ट तुमच्या पिकाला, म्हणून ते वापरायचं आहे. 24-24-24 जर भेटलं 100 ग्रॅम वापरायचं आहे 15 लिटरच्या पंपासाठी. तसेच शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला एखादा सीवीड बेस त्यामध्ये वापरायचा आहे. सीवीड बेस कशासाठी वापरायचा आहे, कारण ज्यावेळेस असं हे ढगाळ वातावरण असतं, अशा वातावरणामध्ये तुम्ही बाकीचे जर औषधं जर काही फवारत असाल तर सूर्यप्रकाश नसतो, परिणामी ही औषधं आपल्या पिकामध्ये लवकर शोषली जात नाही. सीवीड एक असा घटक आहे, तुमचं कोणतंही क्लायमेट असू द्या, प्रत्येक क्लायमेटमध्ये रिझल्ट देण्याचं काम त्यामध्ये सीवीड करत असतं. त्याच्यामध्ये तुम्ही वापरत असताना बायोटाइक्स वापरू शकता 40 ml, किंवा सागरिका वापरू शकता 40 ml, किंवा शेतकरी मित्रांनो आपलं वर्क कंपनीचं ह्युमिक जेल देखील आहे, याचे सुद्धा चांगले रिझल्ट आहे. सीवीड बेसच येतं हे त्यामध्ये वापरू शकता, त्यामध्ये 30 ग्रॅम. त्याच्यामुळे पांढऱ्यामुळे देखील वाढायला मदत होईल. तिन्हीपैकी कोणतं एक घ्यायचं आहे. आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट म्हणून आपल्याला कॉम्बोचा वापर करायचा आहे 30 ग्रॅम. अशा प्रकारे ही जी काही फवारणी सांगितलेली आहे हे तिन्ही औषधं मिक्स करा आणि ही फवारणी कापूस पिकावरती अतिशय दाट करा. याच्यासोबत स्टिकरचा वापर करा, जेणेकरून जे काही औषध असणार आहे ही चांगली त्यामध्ये पसरली जाते. आणि खास करून शेतकरी मित्रांनो कपाशीच्या वाढीसाठी ही फवारणी तुमची असणार आहे. याच्यासोबत गरजेनुसार कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल, साध्यातले जे आहे कोणतं देखील त्यामध्ये तुम्ही वापरू शकता, काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही. फक्त जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे. ही फवारणी करून पहा, तुमची थांबलेली वाढ जी असणार आहे 4थ्या दिवशी वाढ त्यामध्ये व्हायला फरक त्यामध्ये तुम्हाला जाणवेल आणि 8 दिवसामध्ये भरगच्च वाढ झालेली या ठिकाणी व्हायला मदत होणार आहे. तर अशा प्रकारे ही फवारणी तुम्ही कापूस पिकामध्ये घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो कापूस पिकातल्या इतर जर काही समस्या असेल तर खाली नक्की कमेंट करा आणि निश्चित तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.